अभिजित दिपके यांचं हिंगोलीत आंदोलन सुरू आहे। हिंगोलीतल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या ठिकाणी ते आंदोलन करतायत। तर स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत अभिजित दिपके हे हिंगोलीमध्ये सध्या आहेत। लिंबाळा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये दारू पिऊन आलेल्या शिक्षकाचं निलंबन करण्यात आलेलं आहे। शाळेला नवे 4 शिक्षक देण्याची अभिजित दिपके यांनी मागणी केली आहे। जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही असा पवित्रा अभिजित दिपकेंनी घेतलेला आहे। अभिजित दिपकेंकडून हिंगोलीतल्या शाळेची पाहणी देखील करण्यात आलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। शिक्षण अधिकारी झोपले होते का जेव्हा हे सगळे गावकरी निवेदन देत होते, तक्रार करत होते की त्या प्रिन्सिपलला काढा, तो दारू पिऊन वर्गात झोपतोय, देशी दारूची बॉटल तो लहान मुलांसमोर पितोय। तर शिक्षण अधिकारी झोपले होते इतके दिवस? जर त्यांचे स्वतःचेच मुलं मुली असते लहान या शाळेत, त्यांनी सहन केलं असतं का? आणि जर त्यांची स्वतःची मुले या शाळेत शिकले असते तर त्यांनी असं होऊ दिलं असतं का? नसतं होऊ दिलं का? कारण की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे। पण त्यांना हे जे शेतकरी कामगार इथं बसलेले आहेत ना, त्यांना त्यांच्या मुलांची काहीच काळजी नाहीये। स्कूल ठीक करो या अभियानाची सुरुवात अभिजित दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातून केली होती। लिंबाळा गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक दारू पिऊन आढळला होता आणि त्याला निलंबित करावं अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली होती आणि त्या मागणीनंतर काल त्याला निलंबित केल्यानंतर आज अभिजित दिपके पुन्हा या शाळेमध्ये दाखल झाले आहेत। गावकऱ्यांसह स्वतः या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत, कारण या शाळेला शिक्षक दिला जात नाहीये। केंद्र प्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा केली, परंतु केंद्र प्रमुखांनी कोऱ्या कागदावर लिहून दिलं होतं, ते लिहिलेलं मान्य नाही, आम्हाला अधिकृत लेटर हेडवर लिहून द्या अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली होती। आणि त्यानंतर अभिजित दिपके यांचं हिंगोली जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि लवकर शिक्षक देऊ असं त्यांच्याकडनं आश्वासन देण्यात आलंय। तरी मात्र अभिजित दिपके मात्र आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत प्रशासनाकडनं आम्हाला लेखी दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं आंदोलन मागे घेणार नाहीत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्यासोबत समस्त गावकरी या स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेलं आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। आताच अभिजित दिपके यांनी या शाळेची पाहणी केली आहे। शाळेला बेंच व्यवस्थित नाहीये, पाण्याची व्यवस्था नसले सुद्धा शाळेमध्ये दिसून आलेला आहे आणि तेथील जे शिक्षक आहेत मुख्याध्यापक केंद्रप्रमुख त्यांच्याकडनं त्यांना या सर्व दुरुस्त्या केल्या जातील असं आश्वासन दिलं आहे। परंतु त्यांच्या मागण्यावर अभिजित दिपके अजूनही ठाम आहेत। जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील आणि गावकऱ्यांसोबत या ठिकाणी शाळेसमोर हे आंदोलन सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, लिंबाळा, हिंगोली।